पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून या निकालांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे। यावेळी बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। 2026च्या या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज केली आहे। भाजपने एकूण 254 जागांपैकी तब्बल 207 अतिरिक्त जागांसह बहुमताचा आकडा पार केला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव केला। या निवडणुकीत भाजपला 45.8% मते मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 41.1%वर समाधान मानावं लागलं। मात्र या विजयासोबतच आता एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे। ती चर्चा म्हणजे 4.5%चा खेळ। भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा मिळालेले 4.6% अधिकचे मत आणि निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच SIR मोहिमेतून वगळलेल्या मतांचे प्रमाण जवळपास सारखेच असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे भाजपचा विजय खरंच SIR मधील कापलेल्या मतांमुळे झालाय का? भाजपला निवडणूक आयोगाने यासाठी मदत केली आहे का? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। या वेळच्या निवडणुकीत SIR म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफ रोल्स या मोहिमेतून तब्बल 27 लाख मतदार त्रिशंकू अवस्थेत राहिले। हे ते मतदार होते ज्यांनी गेल्या निवडणुकीत मतदान केलं होतं, पण यावेळी तांत्रिक कारण देऊन त्यांची नावं मतदार यादीतून बाद करण्यात आली। एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 4.3% इतकं आहे। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा मिळालेल्या मतांची टक्केवारी ही 4.6% आहे। म्हणजे जर या 27 लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला असता तर पश्चिम बंगालचा निकाल कदाचित वेगळा लागला असता का, असा गंभीर प्रश्न आता विचारला जात आहे। 2026च्या या निवडणुकीत सुरुवातीला 89 लाख मतदार वगळले होते। त्यानंतर 62 लाख मतदारांची छाटणी झाली आणि उरलेल्या 27 लाख मतदारांचे भवितव्य अदंतरी राहिले। ही नावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे, पण तोपर्यंत बंगालमध्ये मतदान होऊन निकालही लागला आणि सत्तांतरही झाले। या गणितामध्ये आणखी एक धक्कादायक बाजू म्हणजे निवडणूक आयोगाकडून भाजपला मिळालेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा। SIR मोहिमेतून मुस्लिम मतदारांना वगळण्याचे प्रमाण हिंदूंच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून आलं आहे। पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत 27% मुस्लिम आहेत, मात्र मतदार यादीतून वगळलेल्यांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण 34% इतके आहेत। या उलट राज्यात हिंदूंचे प्रमाण 72% असताना वगळलेल्या मतदारांमध्ये हिंदू मतदार 63% आहेत। याचाच साधा अर्थ असा की तृणमूल काँग्रेसचा मुख्य मतदार मानला जाणारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर मतदानापासून वंचित राहिला। गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानापूर्वीच भाजपला 16% मतांचा फायदा करून दिला असा दावा आता केला जात आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी यांचा स्वतःचा बालेकिल्ला असलेला भवानीपूर मतदारसंघ। या मतदारसंघात 20% मुस्लिम लोकसंख्या असताना तब्बल 40% मुस्लिम मतदारांची नावे यादीतून गायब होती। परिणामी ममता बॅनर्जी यांना स्वतःच्या मतदारसंघात पराभवाचा धक्का सहन करावा लागला। मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली तर भाजपच्या कामगिरीत मोठी झेप दिसून येते। 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 45.8% मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 41.1%वर समाधान मानावं लागलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 7.1%ची प्रचंड वाढ झाली आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसची मतं 4.7%ची घटली आहे। भाजपला तृणमूलपेक्षा 56 लाख मते जास्त मिळाली तर तृणमूलला गेल्या वेळेपेक्षा 17 लाख मतं कमी मिळाली। जर मतदार यादीतून वगळलेल्या त्या 27 लाख मतदारांनी मतदान केलं असतं तर तृणमूलचा हा मतांचा वाटा कदाचित कमी झाला नसता आणि निवडणुकीचं चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं असतं। मात्र केवळ मतदार यादीतील गोंधळ हेच भाजपच्या विजयाचे एकमेव कारण नाही, तर त्यामागे हिंदू मतांचे झालेले अभूतपूर्व ध्रुवीकरण हे देखील तितकंच प्रभावी ठरेल। 2026च्या या निवडणुकीत बंगालच्या राजकारणात धर्माचे कार्ड मोठ्या प्रमाणावर चालल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते। तृणमूल काँग्रेसने 2011, 16 आणि 2021च्या निवडणुकांमध्ये ज्या 32 जागांवर एक हाती सत्ता मिळवली होती तिथे 50%हून अधिक मुस्लिम लोकसंख्या होती। मात्र 2026 मध्ये या 32 पैकी फक्त 27 जागा तृणमूलला राखता आल्या आणि 5 जागांवर भाजपने विजय मिळवला। या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये इतर पक्षांमुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला मिळाला। या निवडणुकीत 40 मुस्लिम उमेदवार निवडून आले आणि त्यांच्या मतांचा वाटा 42.5% पर्यंत गेला।
म्हणजेच ध्रुवीकरणाची प्रक्रिया दोनही बाजूंनी तीव्र झाली होती. 2021च्या तुलनेत 268 मतदारसंघांमध्ये तृणमूलची मतांची टक्केवारी कमालीची घसरली, तर 69 मतदारसंघांमध्ये ही घसरण 10% जास्त होती. याउलट भाजपच्या मतांची टक्केवारीत 270 मतदारसंघांमध्ये मोठी वाढ झाली. भाजपचा वाढलेला मत टक्का आणि तृणमूलची घसरण हे स्पष्टपणे दर्शवते की हिंदू मतदारांनी यावेळी तृणमूलची साथ सोडून भाजपला कौल दिला आहे. एका बाजूला मुस्लिम मतदारांनी मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य दिलं, तर दुसऱ्या बाजूला हिंदू मतदारांनी भाजपला पसंती दिली. या ध्रुवीकरणामुळेच भाजपने अशा 65 जागांवर पहिल्यांदाच विजय मिळवला, जिथे ते आजवर कधीच जिंकू शकले नव्हते. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ज्या 54 जागांवर आघाडी मिळवली होती, त्या जागा तर त्यांनी जिंकल्याच, शिवाय पूर्वी एकदा किंवा दोनदा जिंकलेल्या 142 जागांवरही पुन्हा ताबा मिळवला. अशा प्रकारे भाजपने एकूण 207 अतिरिक्त जागांवर विजय मिळवून बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. या प्रचंड यशामागे हिंदू ध्रुवीकरण हे सर्वात मोठे आणि प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. शेवटी बंगालच्या या निवडणुकीने लोकशाही समोर काही मूलभूत प्रश्न उभे केले आहेत. जर मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीच्या नावाखाली लाखो मतदारांना मतदानापासून रोखले जात असेल, तर त्यातून येणारा निकाल हा खरोखरच जनतेचा आवाज म्हणता येईल का? 4.3% मतदारांना प्रक्रियेतून बाहेर ठेवून जर 4.6% फरकाने सत्ता बदलत असेल, तर तांत्रिक विसंगती ही केवळ चूक आहे की राजकीय खेळी? भाजपच्या या विजयामध्ये हिंदू ध्रुवीकरणाचा वाटा मोठा असला तरी SIR मधील गोंधळाने तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची जमीन निसटण्यास मदत केली, हे नाकारता येणार नाही. बंगालमध्ये आता भाजपचे सरकार आले असले तरी या 4.5% खेळाची चर्चा लोकशाहीच्या इतिहासात दीर्घकाळ होत राहील. भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक असला तरी तृणमूलसाठी हा पराभव आत्मचिंतन करायला लावणारा आहे, कारण त्यांच्या हक्काच्या मतदारांनाच मतदानापासून रोखले गेले आणि उरलेल्यांना ध्रुवीकरणाच्या लाटेत भाजपचा रस्ता धरला. बंगालचे हे निकाल भारतीय राजकारणात एक नवा पायंडा पाडणारे ठरणार आहेत. आता या निकालानंतर बंगालच्या भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेने जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की का झाला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.